नमस्कार। हे 300 ग्राम चिकन आहे, हे धुवून घेतलं आहे। त्याच्यावरती मी मीठ टाकलं आहे। आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत। ही 3 चमचे अद्रक लसूण पेस्ट आहे। आता मिरची पावडर टाकून घेऊया। आता आपण मिरची पावडर टाकूया। मिरची पावडर टाकून झाली की हळद टाकूया। आता तेल गरम करत ठेवले आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे 2 कांदे घेतले आहेत। 2 कांदे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी 7-8 काजू टाकले आहेत आणि 3 काश्मीरी मिरची। आता ह्यात 2 टोमॅटो टाकले आहेत। आता 1 चमचा जिरं टाकूया। एक चमचा धने टाकले आहेत। आता हे चांगलं परतवून आता हे परतवून झाले की थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेणार आहोत आणि याचा मसाला वाटून घ्यायचा आहे। आता तोपर्यंत त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली नव्हती, मी आता टाकली आहे। कोथिंबीरच्या दांड्या टाकल्यात, त्याच्यामध्ये पण चव असते। आता मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये एक चमचा बटर टाकला आहे। 1-1.5 चमचा बटर टाकला आहे। आपल्या आवडीनुसार टाकू शकतो आणि तेल टाकलं आहे। आता बटर टाकून घेतले आहे। आता त्याच्यामध्ये आपण चिकनचे पीस टाकणार आहोत। चिकनचे पीसला फक्त मी अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ आणि हळद आणि लाल मिरची पावडर लावली होती, कारण ही डिश मी 16-17 वर्षांच्या मुलांसाठी बनवत आहे। म्हणजे जे हॉस्टेलवर वगैरे राहतात त्या लोकांसाठी, त्यांना कुठे खोबरे बिबरे भाजून मसाला करता येतो, त्यासाठी बनवली आहे। आता हा चिकनचे पीस भाजून घेऊन झाले की आपला मसाला बनवलेला त्यात टाकायचा आहे। आपली डिश रेडी आहे। म्हणजे ही कोणालाही जमू शकते ही रेसिपी। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।